नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात मार्केट लॉजिक मास्टर यूट्यूब चॅनल. आपल्या या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत ट्रेडिंग, व्हॉट इज ट्रेडिंग आणि ट्रेडिंगचे प्रकार. तर ट्रेडिंग म्हणजे काय? ऍक्च्युली आपण ट्रेडिंग म्हणजे इन जनरल एक्झाम्पल घेतलं, आपण कुठलीही वस्तू किंवा प्रोडक्ट कमी प्राइस मध्ये घेणे आणि जास्त प्राइस मध्ये विकणे, याच्यात जो होणारा बेनिफिट आहे, जो आपण अर्निंग करतो, त्याला आपण प्रॉफिट म्हणतो. तर सेम आपण हीच ट्रेडिंग आपण शेअर मार्केटमध्ये पण लागू होते. जसे की आपण एक एक्झाम्पल घेतला, TCS हा शेअर आपण 3500 रुपयाला विकत घेतला. मी तो 3500 रुपयाला बाय केला आणि तो मी 3600 रुपयाला विकला. तर माझा बाय कॉस्ट मायनस सेल कॉस्ट म्हणजे 100 रुपये हा माझा प्रॉफिट झाला. तर मी या शेअर मधून 100 रुपये कमावले. तर आता बघूया, काही लोकांचा गैरसमज आहे, ट्रेडिंग म्हणजे गॅम्बलिंग आहे का? नाही, ट्रेडिंग हे गॅम्बलिंग नाही आहे. हे एक आपण घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. याच्यावर आपला रिसर्च असतो, आपल्याला त्याच्या न्यूज माहिती असतात किंवा आपण त्याची फंडामेंटल जाणतो. कोणी कॅन्डलस्टिकच्या द्वारे करते, कोणी न्यूज ऐकून करतो, किंवा काही बॅलन्स शीट रिझल्ट डिक्लेअर झालेले असतात कंपन्यांचे, त्याच्यावर आपण आपल्या वेगवेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेशन करून रिस्क घेतात. ते कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, गॅम्बलिंग नाही आहे. तर बघा, ट्रेडिंगचे टाइप्स असतात. जसं की आता आपण बघू शकता, सेम डे मध्ये बाय केला. ट्रेडिंगचे टाइप किती आहेत पहिले बघूया आपण. तर फर्स्ट येतो आपण इंट्राडे ट्रेडिंग. तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? आजच घेतलाय आपण स्टॉक आणि आजच्या आज आपल्याला तो विकायचा असतो. म्हणजे आज बाय करणे आणि आजच आपण सेल करणे, किंवा आजच आपण सेल करणे आणि नंतर तो बाय करणे. याच्यात दोन वे असतात. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण एक स्टॉक बाय करून सेल करणे, किंवा आधी सेल करणे नंतर बाय करणे. हे दोन्ही प्रकारे आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. तर आता मी सपोज इंट्राडे मध्ये एक्झाम्पल घेत आहे, रिकमेंडेशन नाही आहे कुठलं. तसं तुम्ही TCS घेतला, TCS बाय केला मी 3500 रुपयांना, बाय ऑर्डर टाकली आणि तो मी 3/15च्या आधी 3600 रुपयांना विकला, सेल केला. तर माझा 100 रुपीज गेन झाला. याला इंट्राडे गेन म्हणतात. इंट्राडे गेन, ठीक आहे, 100 रुपीज. आणि सेम आपण सपोज आधी तुम्हाला असं वाटलंय की आज TCS मध्ये बॅड न्यूज आहे, आणि तर तुम्ही प्रिडिक्ट केलंय की TCS डाऊन जाणार. तर तुम्ही आधी 3600 रुपयाला सेल केला, नंतर 3500 रुपयांना बाय केला. तर 100 रुपीज हा इंट्राडे गेन झाला.
ठीक आहे, याला इंट्राडे म्हणतात, इंट्राडे ट्रेडिंग. दुसरी ट्रेडिंग कुठली आहे तर स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग मध्ये काय करतो आपण, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून किंवा काही इंडिकेटरच्या आधारे स्विंग्स घेत असतो. तर स्विंग कसे असतात, हायर हाय, हायर लो, असे एक स्विंग असते, एक मूव असते. म्हणजे ते कुठलाही स्टॉक एका वन डायरेक्शनल मध्ये कधीच मूव्ह करत नाही. म्हणजे केव्हाच तो डायरेक्टली अपच जात राहणार नाही किंवा डायरेक्टली तो डाऊनच येत राहणार नाही. तीन वे असतात किंवा तो कन्सोलिडेट असतो. तो एक स्विंग, आपण स्विंग पकडायचा असतो. तर स्विंग ट्रेडिंग कशी राहते, आपण कुठलाही स्टॉक डिलिव्हरीमध्ये परचेस करतो आणि तो मोर देन 1 डे टू 1 वीक, 15 डेज, 1 मंथ असा त्याला होल्ड करायचं असतं. त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. आणि आता बघा, इंट्राडे स्विंग, इंट्राडे रिस्की आहे पण कॅल्क्युलेट रिस्क. स्विंग मध्ये लो रिस्क राहते, हे सेफ आहे बिगिनरसाठी किंवा जे जॉब करतात त्यांच्यासाठी, जे फुल टाइम नाही देऊ शकत मार्केटला, त्यांच्यासाठी स्विंग चांगला आहे. स्विंग थर्ड ट्रेडिंग आहे पोझिशनल ट्रेडिंग, जी की आपण मोर देन 1 मंथ, एक 1 मंथ किंवा 6 मंथ असं त्याचा आपण होल्डिंग पिरियड समजू शकतो. याला पोझिशनल ट्रेडिंग म्हणतात. 1 मंथ टू 6 मंथ पोझिशनल ट्रेडिंग. एक झाली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ही असते 1 इयर पेक्षा जास्त, मोर देन 1 इयर. याला लॉंग टर्म व्ह्यू असतो. त्याच्यासाठी तुम्हाला त्या कंपनीचे बॅलन्स शीट, रिझल्ट किंवा फ्युचर प्लॅन माहिती असायला पाहिजे. याला म्हणतात लॉंग टर्म ट्रेडिंग. हे सेपर आहे, कंपनीचा ट्रेंड माहिती पाहिजे. लॉंग टर्म. अजून एक ट्रेडिंग आहे ऑप्शन्स ट्रेडिंग. तर यामध्ये 2 टाईप आहेत, ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग. हे हायर रिस्की आहे. हायर रिस्की, हाय रिस्क असते ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. याच्यात आपण प्रीमियम असतं त्याच्यात, तर ते प्रीमियम वरती आपण सी घ्यायचा किंवा पी घ्यायचा, दोन्ही असतात. आणि अजून एक आहे स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग कशी असते, हे इंट्राडे मध्ये, ऑप्शन्स मध्ये किंवा कुठल्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये पण करू शकतो. एक खूप याचा जो टाइम फ्रेम राहतो, याचा टाइम फ्रेम 1 मिनिट किंवा 5 मिनिट साठी मॅक्स 15 मिनिट च्या ड्युरेशन वर करतो. एक म्हणजे शॉर्ट टाइम फ्रेम साठी एंट्री घेणे, प्रॉफिट बुक करणे, याला स्कॅल्पिंग म्हणतात. याला हाय मोमेंटम पाहिजे, कॅल्क्युलेटेड रिस्क लागतं. ही झाली स्कॅल्पिंग. तर हे आहेत ट्रेडिंग बद्दल आणि ट्रेडिंगचे टाइप्स कुठले. आता बघूया आपण. जर बिगिनर असाल तर आय सजेस्ट स्विंग ट्रेडिंग बेस्ट ऑप्शन आहे. लॉंग कॅपिटल, कमी कॅपिटल मध्ये स्विंग करा. जर लॉंग टर्म व्ह्यू असेल तर परमनंट इन्व्हेस्टमेंट सेपर आहे. असेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो मला पण कळेल
आणि माझा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.